ट्रान्सफॉर्मर न्यूज। आज देवखोप इथे बुलेट ट्रेनच्या एका डंपरने सदर 2 इसमांना उडवलेलं, त्यातले एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। दुसरा आपल्या समोर दिसत आहे, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे, त्याला पण त्या बुलेट ट्रेनने उडवलेलं आहे। त्यांच्या इथे आई आहेत, आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारे त्यांना उडवलं। तो येत होता कामावरनं आणि रिक्षा बुलेट ट्रेनने त्याला उडवलं असं म्हणजे येत होता, घरी येत होता कामावरनं। तुमच्या मुलाची काही चूक नव्हती त्याच्यामध्ये? नाही, काही नाही चूक होती। बुलेट ट्रेन वाल्यानेच तुमच्या मुलाला उडवलंय? हां, त्यानेच उडवलं। किती वाजता तुमचा मुलगा कामावरून येत होता? 8 वाजता येतो। 8 वाजता येत होता। आपण मुलाच्या आईकडून जाणून घेतलेलं आहे की मुलाची कुठलीही चूक नसताना बुलेट ट्रेनवाल्याने बेधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत आणि गाडीमध्ये डिझेलचे ड्रम भरलेले होते। चोरीचा माल होता का काय होता त्यानुसार तो ज्या भरधाव वेगाने गेला त्याच्यामध्ये एक महिला मृत्यू पावलेली आहे आणि दुसरा अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एका 2 माणसाचे पाय तुटलेले आहेत। तर माझं या प्रकरणामध्ये अत्यंत सखोल चौकशी करून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि ज्याचा काही गुन्हा नसताना त्या पोराला उडवला त्याला त्याची नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे आणि याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे।